15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला। आपल्या देशाच्या क्रांतिकारांनी बलिदान देऊन आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले। ये देश ना हिंदू का है ना मुसलमान का, अरे ये देश ना हिंदू का है ना मुसलमान का, यहाँ टपकता है खून सिर्फ इंसान का। इस खून की कदर करो यारो, अरे इस खून की कदर करो यारो, ये खून है हिंदुस्तान का, ये खून है हिंदुस्तान का। ज्यावेळी जालियनवाला बाग हत्याकांड घडला त्यावेळी वीर भगतसिंग लहान होते, मात्र देशाविषयी अपार प्रेम असलेला हा देशप्रेमी तरुण ज्या ठिकाणी ते हत्याकांड घडले तिथे गेले व तेथील रक्तमिश्रित माती एका काचेच्या बॉटलमध्ये भरून घरी घेऊन गेले। तेव्हा भगतसिंहाच्या आईने ती बॉटल देवाऱ्यात ठेवली व आपल्या मातीसाठी लढणाऱ्या देवांची मोठ्या भक्तिभावाने व आदराने पूजा केली। एवढेच नाही तर वीर भगतसिंग राजगुरू सुखदेव यांनी सोबत फासावर जाऊन आपले प्राण दिले व आपल्याला देशप्रेम काय असतं याची शिकवण करून दिली। ज्याप्रमाणे आपण आपला देश कृषीप्रधान देश म्हणतो, त्याचप्रमाणे आपला देश खरंच स्वतंत्र झाला का? मग देश स्वतंत्र झाला तर मग महाराष्ट्रात 99.75% बलात्कार झालेच कसे, तेही जवळच्याच माणसांकडून। 2 ऑगस्ट 2025 ला एका मतिमंद मुलीवर अत्याचार झाला। 4 ऑगस्ट 2025 ला एक पेइंग गेस्ट म्हणून राहणाऱ्या महाविद्यालयीन मुलीवर अत्याचार झाला आणि 6 ऑगस्ट 2025 ला क्रिकेट परीक्षकाने अत्याचार केला। 2 दिवसात होणारे बलात्कार, तेही एकाच महिन्यात, त्या महिन्यात ज्या महिन्यात आपल्याला स्वातंत्र्य मिळाले। आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की मुलींसाठी सुविधा आहे, सर्व आहे, तर ही त्यांच्या सोबत का? तर मुलींना सुविधा आहे, पण त्या सुविधा पाहिजे त्याच नाहीये। माझी सरकारला एकच विनंती आहे की ती लाडकी बहीण योजना बंद करा व त्याऐवजी आपल्या बहिणींसाठी सुरक्षित योजना सुरू करा। जो देश आपण कृषी प्रधान देश म्हणतो, तो खरंच आपला देश कृषी प्रधान देश आहे का हो? मग कृषी प्रधान देश आहे तर आपल्या मालाला भाव का दिला जात नाही? जो शेतकरी, जो माझा माईबाप शेतात उन्हात राबून आपल्यासाठी कमावतो, सर्व देशाचा पोशिंदा म्हणतो, त्याच्याच मालाला भाव दिला जात नाही आणि सरकारी नोकरीवाला एसीत बसून त्याची पगार वाढ होते। तुम्ही कधी असं ऐकलंय का हो की कोणत्या सरकारी नोकरवाल्यांचे आंदोलन सुरू आहेत की आमचा पगार कमी झाला? मग फक्त शेतकऱ्यांसोबतच का? ये घर बार अस्त व्यस्त आंखें शमशान है, हुए अन्न देने वाले के अंदर रेगिस्तान है, हुए अन्न देने वाले के अंदर रेगिस्तान है। आंखें खोल सो रहे देश के प्रधान है, अरे कृषि प्रधान देश में कृषक ही परेशान है। लोग कहते हैं बेटी को मार डालोगे तो बहू कहाँ से लाओगे? अरे यारो सोच के तो देखो कि सालों को मार डालोगे तो रोटी कहाँ से लाओगे? धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।